नमस्कार, वेबदुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आम्ही घेऊन आलो आहोत लाल किताब प्रमाणे 2026 साठी मकर राशीचे राशी भविष्यफल. तर 2026 मध्ये जर मकर राशीच्या लोकांनी दुसऱ्या राहू आणि 10व्या केतूचा प्रभाव टाळला तर संपूर्ण वर्ष अनुकूल राहील. तथापि जेव्हा गुरु 6व्या घरातून 7व्या घरात संक्रमण करेल तेव्हा परिस्थिती सुधारेल. तर जर तुम्ही योग्य दिशेने परिश्रमपूर्वक काम केले तर तिसऱ्या घरात शनी अजून सकारात्मक परिणाम देऊ शकतो. आता मकर राशीच्या वार्षिक कुंडलीचा आपण तपशीलवार अभ्यास करू. तर सर्वात आधी 2026 मध्ये 4 प्रमुख ग्रहांच्या गोचर स्थिती बघू. जानेवारी ते मे पर्यंत गुरु 6व्या घरात असेल, ज्यामुळे कामाचा ताण, जबाबदारी, आजारपण आणि शत्रूंचा सक्रियता वाढेल. या काळात पोट किंवा यकृताच्या समस्या शक्य आहे आणि कर्ज घेणे अशुभ असेल. तर जून ते ऑक्टोबर पर्यंत गुरु 7व्या घरात जाईल, ज्यामुळे विवाह, वैवाहिक जीवन, भागीदारी आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तसंच ऑक्टोबर नंतर गुरुच्या 8व्या घरात संक्रमण, आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल. परंतु या गोचरमुळे वडिलोपार्जित मालमत्ता, विमा आणि सासरच्या लोकांकडून अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. शनीबद्दल बोलू तर वर्षभर तिसऱ्या घरात शनीची उपस्थिती तुमचे धैर्य आणि शौर्य वाढवेल. यश उशिरा मिळेल, परंतु कठोर परिश्रमाचे फळ सुनिश्चित करेल. लहान भावंडांशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात. शनीचा प्रभाव शिक्षण, प्रेम, संतती आणि वैवाहिक जीवनाच्या काही पैलूंवर नकारात्मक परिणाम करू शकतो, म्हणून सावध राहा. तसंच दुसऱ्या घरात राहू राहिल्याने संपत्ती जमा करणे कठीण होईल. तुमची आर्थिक परिस्थिती अस्थिर राहू शकते आणि लक्षणीय नफा किंवा तोटा होण्याचा धोका आहे. तर कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणूक देखील शक्य आहे. राहूच्या प्रभावामुळे तुमचे बोलणे कठोर किंवा गोंधळात टाकणारे होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात. तोंडाचे आजार, डोळ्यांच्या समस्या किंवा दृष्टी कमी होण्याची शक्यता आहे, म्हणून तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या. केतूबद्दल बोललं तर 8व्या घरात केतूमुळे संशोधन, ज्योतिष, तंत्र किंवा गूढशास्त्रामध्ये तुमची आवड वाढेल, ज्यामुळे वेळही वाया जाईल. या गोचरमुळे वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अचानक बदल होऊ शकतात आणि विमा, पेन्शन किंवा यासारख्या अप्रत्यक्ष स्त्रोतांपासून लाभ मिळू शकतो. परंतु यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तसेच अपघात टाळण्यासाठी गाडी चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. तर आता आपण मकर राशीसाठी करिअर आणि व्यवसाय याबद्दल बघू की 2026 त्यांचं कसं जाणार आहे. तर वर्षाच्या सुरुवातीला 6व्या घरात गुरुग्रह नोकरी करणाऱ्यांसाठी अधिक काम आणि जबाबदारी निर्माण करू शकतो. तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने तुमच्या शत्रूंवर मात कराल आणि न्यायालयीन प्रकरणे सुटतील. तुमच्या कारकिर्दीसाठी लहान सहली फायदेशीर ठरू शकतात. तथापि 7व्या घरात गुरु आणि 3ऱ्या घरात शनी परिस्थिती सुधारेल. जे व्यवसाय करताय त्यांच्यासाठी 7व्या घरात गुरुग्रह व्यावसायिक भागीदारांकडून पाठिंबा मिळवून देईल आणि नवीन आणि फायदेशीर भागीदारी तयार होऊ शकतात, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये यश उशिरा मिळेल, परंतु ते कायम राहील. शत्रू काय तर 6व्या घरात गुरु आणि 2ऱ्या घरात राहू अनेक लपलेले शत्रू निर्माण करतील. तथापि 3ऱ्या घरात गुरु तुमचे धैर्य, शौर्य वाढवेल आणि त्यांना पराभूत करण्यास मदत करेल. आव्हाने काय तर 2ऱ्या घरात राहू आणि 8व्या घरात केतूमुळे तुम्हाला कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. तुम्ही या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आता मकर राशीचे लाल किताबप्रमाणे आर्थिक स्थिती आणि धन याबद्दल बोलू. तर जून पासून 7व्या घरात गुरुचे भ्रमण आर्थिक स्थैर्य आणू शकतं. त्यानंतर जून ते ऑक्टोबर दरम्यान 8व्या घरात गुरु वडिलोपार्जित मालमत्ता, विमा आणि अनपेक्षित आर्थिक लाभद्वारे लाभ मिळवू शकतो, परंतु अनावश्यक खर्च देखील वाढतील. जून पूर्वी तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवून पैसे वाचवण्याची सवय लावा. राहू धनस्थानात आहे, ज्यामुळे फायदा आणि तोटा दोन्ही होऊ शकतो. तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक करा आणि फ्लॅट खरेदी करा. तुम्ही हे दोन्ही करू शकता. खबरदारी काय घ्यायची तर लाल किताब इशारा देतो की जर तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे आणि संपत्तीकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होईल. तुम्ही राहू आणि केतूला शांत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आता मकर राशीसाठी प्रेम संबंध, संतती आणि कौटुंबिक जीवन कसं असेल. तर राहूच्या 2ऱ्या घरात स्थानामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गोंधळ, मतभेद वाढू शकतात. बोलणे कठोर किंवा अतिरंजित होऊ शकतं, ज्यामुळे नातेसंबंधांवर परिणाम होईल. काही व्यक्तींना त्यांच्या कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. तथापि 3ऱ्या घरात शनी लहान भावंडांशी संबंधित बाबींमध्ये जबाबदाऱ्या वाढवेल. तसंच जून ते ऑक्टोबर काळ विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी सर्वोत्तम असेल. अविवाहित व्यक्तींचे लग्न होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गोडवा, परस्पर समंजसपणा आणि आनंदाने भरलेले असेल. तथापि 3ऱ्या घरात शनी 5व्या घरात दृष्टी करत आहे, ज्यामुळे प्रेम संबंधांमध्ये गांभीर्य किंवा सावधगिरी बाळगावी लागेल. संततीबद्दल बोलायचं तर 5व्या घरात शनीची दृष्टी असल्याने तुम्हाला मुलांशी किंवा शिक्षणाशी संबंधित बाबींमध्ये जबाबदार वाटू शकतं. तथापि
गुरुच्या पाठिंब्याने समस्या सोडवता येऊ शकतात. टिप काय तर तुम्ही तुमच्या कुटुंबाप्रती संवेदनशील राहा, शहाणपणाने वागा, गुरुसाठी उपाययोजना करणे चांगले होईल. आता मकर राशी, लाल किताबप्रमाणे आरोग्य कसं असेल, शिक्षण कसं असेल. तर 8व्या घरात गुरु आणि दुसऱ्या घरात राहू आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात, विशेषतः पोट किंवा यकृताच्या समस्या. तसंच शनी शिक्षणात अडथळे निर्माण करू शकतो. याचा सामना करण्यासाठी तुम्ही दररोज हळदीचा टिळा लावा. तुमच्या अभ्यासाबद्दल गंभीर राहा आणि निष्काळजीपणा महागात पडेल. उपाय आहे, तुम्ही दररोज मारुती स्तोत्र वाचा, हनुमान चालीसा वाचा, सकाळी लवकर उठून व्यायाम करा किंवा फिरायला जा. आता मकर राशीसाठी 2026चा अचूक लाल किताब उपाय काय तर कोंबडीला दाणा खाऊ घाला, ऋषी किंवा पुजाऱ्यांना कपडे दान करा, बुधवारी उपवास करा, गुरुवारी मंदिरात पिवळी फळे आणि फुले अर्पण करा, कपाळावर केशराचा टिळत लावा राहा. तसंच शनीसाठी कडुलिंबाने दात घासून दात स्वच्छ ठेवा, खिशात चांदीचा एक धन गोळा ठेवा, तसंच काळा आणि पांढरा ब्लँकेट दान करा. आता मकर राशीच्या लोकांसाठी लाल किताबानुसार यावर्षी घेण्याची खबरदारी काय आहे. तुमच्या बहिणी, काकू किंवा मावशीची चांगले वागा. दाराजवळ दगड कोरलेला किंवा ठेवलेला ठेवू नका. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा, चांगले चारित्र्य ठेवा, चांगले आचरण ठेवा, कधी खोटे बोलू नका. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आणि आता शेवटी मकर राशीसाठी सर्वात महत्वाचा लाल किताब उपाय आहे. मोची, मजूर, कुली यांना अन्न किंवा पैसे दान करत राहा. त्यांना सर्व प्रकारे आनंदी ठेवा आणि कुठेही शमीचे झाड लावा आणि 43 दिवस त्याची काळजी घ्या.